हॅपी व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की गुलाब, चॉकलेट्स आठवतात. पण आपण सेलिब्रेट करतोय एक असं नातं ज्यात कोणतीच अपेक्षा नाही. बरेचदा व्हॅलेंटाईन डे हा जोडीदारासोबत साजरा केला जातो, पण प्रेमाच्या नात्याला बंधन नसतं. म्हणूनच आज आपल्या बरोबर आहे आई मुलाची जोडी, विशाखा सुभेदार आणि अभिनय सुभेदार. भारी वाटलं मला पण थँक्यू सो मच मज्जा पिंकी, तुम्ही इतकं गोड सरप्राईज माझ्यासाठी केलं आणि थँक्यू अभिनय. माझं श्रेय काय नाहीये, सगळे त्यांचाच प्लॅन आहे. येस, हो. आम्ही अभिनयशी बरेच दिवसांपासून कोऑर्डिनेट करत होतो आणि बिचारा खूप ट्रॅव्हल 2.5 तास कॅब मध्ये बसून झोप पण लागली त्याला छान. आणि पण तो आत्ताच आलाय म्हणजे तो Yes. बुक केला असं तिथून Yes. आता अगदी 8 दिवसावर माझ्याकडे नव्हताच. मी आल्या आल्या मी त्याच्याशी त्याला भांडले. पहिला मेसेज केला की How आपण sweet. करतोय, तर तो लगेच मी ready आल्या झाला. त्याच्याशी भांडले की म्हणतो मला सापडतच नाहीयेस, तर म्हणे हो येणार आहे तुझ्याकडे, मी येणार आहे 2 दिवस थांब. Yes. आता तो असा आलाय तो सगळा फिरून आलाय, गणपती पुळे सगळीकडे वगैरे जाऊन आलाय तो, बघ ना. सो पहिला प्रश्न माझा ताईसाठी आहे. आत्ता अभिनय इथे बसलाय, कसं वाटतंय? खूप भारी वाटते. मी तेच म्हटलं आता की माझ्या इतकं गोड सरप्राईज आहे. आणि व्हॅलेंटाईन वगैरे तर मला पूर्वी बोलताही यायचं नाही, आता जरा ह्याच्याचमुळे मला बोलता येते, रोज डे आला फलाना डे वगैरे. पण खूप भारी वाटते. मी अनेक वर्षानंतर असा व्हॅलेंटाईन डे साजरा करते. सो थँक्यू अभिनय. अभिनय, तुला कसं वाटतंय? आई आज बरोबर आहे आणि आई बरोबरचा हा व्हॅलेंटाईन डे आहे. कदाचित हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे तुझा आई बरोबरचा असेल जो तू सेलिब्रेट करतो. याआधी मी व्हॅलेंटाईन्स डे असा आम्ही दोघांनी सेलिब्रेट नाही केलाय, ओके. पण कोइन्सिडेंटली आम्ही कधी सेटवरती आहोत आणि Yes. काम करतोय असं केलंय. मागचं वर्ष मी युके मध्ये होतो, त्याच्यामुळे मला असा ॲज सच व्हॅलेंटाईन डे आईसोबत सेलिब्रेट नाही करता आला. माझे युजली मी जे कोणी माझे जवळचे आहेत, माझे मित्र असतील, माझी फॅमिली असेल, मी सगळ्यांना काहीतरी म्हणजे मी नाही. आहे ना, आहेस ना. तू तर मेन तो फॅमिली. अखंड मित्रांमध्ये असतो. हो, हो. अभिनय जगनमित्र आहे, म्हणजे तो एकटा तुला कधी Yes. सापडणारच नाही इतका तो घोळक्यामध्ये असतो. सो आम्ही हे सगळे टीम वर्कचे भोगते आहोत. मी थोडस तुला मागे घेऊन जाते ताई. अभिनयचा जेव्हा जन्म झाला, तो काळ कसा होता, किंवा काय सांगशील जेव्हा अभिनयने तुला पहिल्यांदा आई म्हटलं, तो क्षण कसा होता? थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. खूप भारी. म्हणजे तो क्षण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात काहीतरी एक वेगळा जन्म घेऊन येतो. सो माझ्यासाठी अभिनयने माझ्या पोटी असणं, जन्म घेणं, हे याच्यासारखं सुख नाही दुसरं म्हणजे. आणि मी कायम म्हणते की त्याच्या प्रत्येक पावलावर माझं हसणं आहे असं मला वाटतं, की त्याचं प्रत्येक पाऊल पडलं की मला हसू येतं. त्यामुळे त्याच्या म्हणजे तो वर्षाचा झाला तेव्हा तो धावत होता इकडे तिकडे. हो. इतका तो म्हणजे सो ग्रास्पिंग पॉवर तशी तेव्हापासून मला माहिती आहे. सो मला फार आनंद झाला. एक आई आणि अभिनयचा पहिला शब्द आई नव्हता, नेहमीप्रमाणे बाबाच होता. आणि दुसरा शब्द ऑर्केस्ट्रा होता. ते ऑर्केस्ट्रा असं म्हणाला होता. तर म्हटलं हे काय ऑर्केस्ट्रा. पण तर नंतर तो मला आई म्हणायला लागला आणि आता तो मला मम्मा म्हणतो. Okay. आणि आता त्याच्या फोनवर माझं नाव सांगू काय म्हणून सेव आहे? सांगू का दाखवायचं? त्यांनी माझं नाव मोठा हत्ती म्हणून सेव्ह केलंय आणि हा छोटा हत्ती. त्याचं रिझन हे आहे की मी माझ्या फॅमिलीला असं आम्ही हत्ती कुटुंब असं म्हणून मी समजतो. त्याच्यामध्ये मी छोटा हत्ती आहे, आई मोठा हत्ती आहे आणि बाबा हत्ती आहे. हे खूपच आम्ही funny सगळे आहे. आम्ही आणि अभिनय तर म्हणजे आम्ही सगळेच हेल्दी Healthy, होतो. yes. त्याच्यामुळे असं कोणी ऑफेंड पण नाही घेत मला. मी खूप वेळा आता पण मी तिकडे युके मध्ये होतो, काही माझी मराठी माणसं, काही आपली भाषा बोलणारी माणसं माझ्या आजूबाजूला होती. दरवेळेस आईचा कॉल आला की त्यांचं अशी रिएक्शन. तुला तुझं बालपण आठवतंय का? आई ओरडायची तेव्हा तुला हसू यायचं की तू कसं रिॲक्ट करायचा आई ओरडायची तेव्हा? मला लहानपणी मी ओरडा कमी, मार जास्त खाल्लाय. आई त्याच्यामुळे मारायची? हो, आईच जास्त मारायची, बाबा फक्त बाजूनी असा असायचा. पण जास्तीत जास्त आईनेच मारलंय. आणि पण बालपणी जेवढं मारलंय त्याच्यापेक्षा जास्त तिने सांभाळलंय. कारण मी असा लहानपणी मुलगा होतो जो सगळीकडे जायचा, बाहेर निघून जायचा स्वतः. आणि आमचं एक छोटंसं गार्डन होतं, त्या गार्डनमध्ये कुठेतरी रँडमली झोपून जायचो. जसं मी आत्ताही येताना झोपलोय तसाच कुठेही रँडमली झोपून जायचो. मग शोधाशोध आणि सगळं व्हायचं.
लहान बालपणीची माझी प्रॉमिनंट आठवण हीच आहे की मी झोपायचो. ओके. नाही, पण एकदा तू पेरूच्या झाडावर झोपला होता. अंगणात झाड होती, एक पेरूचं झाड होतं, एक चिकूचं होतं. तर आम्ही बऱ्याच वेळा हा खेळ होता असा. खेळता खेळता एकदम अचानक त्याचा आवाज बंद झाला. छान अंगण होतं, झोपाळा होता, सगळं होतं आमच्या. आणि अचानक त्याचा आवाज बंद झाला. तर मी, सासूबाई, माझी जाऊ, आम्ही सगळं शोधतो की हा गेला कुठे, गेला कुठे. तर मग तो पेरूच्या झाडावर चढून एका फांदीवर झोपला होता आणि एके दिवशी जास्वंदीच्या झोपात आतमध्ये खाली झोपला होता. त्यामुळे त्याला जगात कुठेही झोप लागू शकते. हो, आम्हाला अनुभव आला. आम्हाला अनुभव आलाय. अभिनयाचं बालपण पण मी काही म्हणून सांगते मी त्या बाबतीत आय एम व्हेरी लकी की अभिनयाने कधी माझ्याकडे असे बालहट्ट केले नाहीत की मला या उमच पाहिजे, मला त्या उमच पाहिजे, असं त्याचं कधीच नव्हतं. म्हणजे आय एम सो लकी. आणि त्याला मी तो 5वीत असताना मी त्याच्यापासून खूप लांब होते की कामाच्या निमित्ताने. पण त्या पोराने कधी हट्ट नाही केला की आई तू मला सापडत नाहीस. त्याचा सगळा बदला मी आता काढतोय. आता अभिनय तुम्हाला सापडत नाही. आता अभिनय माझ्यापासून लांब गेला तर मला सापडत नाही. अच्छा, असं आहे होय. अभिनयाची एक आठवण जी कायम तुमच्या लक्षात राहील. अशा अनेक आठवणी आहेत खरं तर अभिनयाची. पण मला आठवतं, आता लेखाची आठवण कोण आपण विसरतो, पण मला खूप जास्त आठवतं की तो एका ॲक्ट्रेसचा मुलगा आहे. त्यांनी एका ठिकाणी दाखवून दिलं. आम्ही एक फिल्म करत होतो, त्याच्यात तो पण काम करत होता. त्याने माझ्याच मुलाचं काम केलं होतं. तर तो त्यावेळेस 3रीत वगैरे होता. सुंदर माझं घर असं एक फिल्म होती. तर त्याच्यात त्याला एक वाक्य म्हणून ना, मी मारते म्हणून पलंगाखाली लपायचं असतं आणि पुढे सीन सुरू असतो. तर तो खाली जाताना लागलं, त्याला आवाज आला ठक्कन. तर माझ्या काळजात धस्स झालं, पण हा एक कण सुद्धा रडला नाही, काही नाही, तसाच बसून राहिला. आणि जेव्हा सीन कट झाला त्याच्यानंतर बॅ असा आवाज काढला. पण तोपर्यंत त्यांनी स्ट्रेंथ असा धरला की सीन कट नाही होणार. तर म्हटलं खरंच ग, एका अभिनेत्रीचा मुलगा शोभलास. तर या काही अशा खूप छोट्या छोट्या आठवणी आहेत त्याच्या. म्हणजे त्याच्या शाळेमध्ये पण तो गुरुकुल शाळेत होता, त्यामुळे सकाळी 7 वाजता जायचा तो. मी रात्री 2:30 वगैरे घरी यायची शूटिंग करून. तर कधीच त्या पोराने मला उठवलं नाही की मम्मा चल माझं आवर, नाही का, पोरं मागे लागतात असं नाही. सगळं आवरून बिवरून घ्यायचं आणि मग निघताना माझी पटकन पप्पी घ्यायचा, मम्मा मी चाललो हा शाळेत, असं. त्यामुळे खरंच फारच गुणी बाळ आहे. म्हणजे मला असं वाटतं की बापाचे गुण घेतलेत त्याने. जेव्हा मी पोराबरोबर असते तेव्हा मी 20 वर्ष लहान असते. हे विशाखाताईंचं वाक्य सगळ्यांना माहिती आहे, कारण ते इंस्टाग्रामवर आहे. सो हे वाक्य अभिनयसाठी आहे. अभिनय, खरंच मम्मी कशी असते रे घरात? जर माझं इंस्टाग्राम तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये माझ्या आणि आईची एक पोस्ट आहे. त्या पोस्टवरती साधारणतः 4था ते 5वा फोटो जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला लगेच जाणवेल की ती 20 वर्ष नाही, ती 10 वर्षाची मुलगी आहे माझ्यासोबत. तेव्हा काय झालेलं, मी सकाळी उठलो होतो आणि ती शूटवरून नेमकी आली होती सकाळी आणि ती म्हटली की मी 1 तासभर झोपते. तर मेकअप वगैरे सगळा तिचा तसाच होता. सकाळी 10 वाजता उठली, आम्ही उठून झालेलं, ती आली समोर, तिची अख्खी लिपस्टिक अशी इथे पसरलेली आणि कैलाशी आणि मी एवढा हसत होतो. लिपस्टिकच होती ती. अमृतमलम. तुम्ही एकदा फक्त तो जर का फोटो बघितला तर तुम्हाला लगेच कळेल. मी खरं म्हणेन पटाच्यामुळे मी त्याच्या अंगावर खूप उड्या मारते, त्यामुळे कोणाला वाटणार नाही. पण ती आहे माझ्या, ती मी म्हणेन माझ्यापेक्षा 10 वर्ष लहानच आहे. तुम्ही कलाक्षेत्रात आहात, तुमचे मिस्टरही कलाक्षेत्रात आहेत आणि आता अभिनय सुद्धा या क्षेत्रात आहे. सो या क्षेत्राचे प्लस मायनस पॉईंट तुम्हाला सगळे माहित आहेत, कारण इतक्या वर्षांचा गाढा अनुभव आहे. आत्ताच 25 वर्ष झालीत मला. 25 वर्ष झाली. आपण इंटरव्ह्यू करूया एक वेगळा. तर मी लगेच चान्स मारून घेतला. सो हा गाढा अनुभव तुम्हाला आहे. पण जेव्हा अभिनयने सांगितलं की मला या क्षेत्रात यायचंय, किंवा मोठं झाल्यानंतर, लहान असताना आम्ही सगळे बोलतो मला डॉक्टर व्हायचंय, मला हे व्हायचंय, पण मोठं झाल्यानंतर जेव्हा त्याला कळलं की मला, तेव्हा थोडीशी भीती वाटली. हो, वाटलीच ना भीती. पण शेवटी त्याचं डेस्टिनेशन त्याने ठरवलं असेल ते त्याला करायला देणं एक आई वडील म्हणून आमचं कर्तव्य आहे. सो त्यांनी सांगितलं तर पहिले असं झालं, हां ठीक आहे कर, असं झालं. कारण काय, शेवटी त्याची पण स्वप्न आहेत, त्यांनी काही ठरवलं आहे ते त्याला करायचं आहे. पण एक आहे, त्याला पूर्वी ॲक्टर व्हायचं होतं, ते सोडून तो डिरेक्शनकडे आला आहे. म्हणजे आणखीन थोडंसं असं झालं मला. आता हल्ली कसं खूप चॅनल्स आहेत, ॲक्टर्सला खूप
वेगवेगळी व्हरायटी ऑफ कामं मिळू शकतात. डिरेक्शन म्हणजे पुन्हा तो एक वेगळा स्ट्रगल आहे. जसा गायकांसाठी एक वेगळा स्ट्रगल असतो एक गाणं मिळण्यासाठी, तसं एक फिल्म मिळण्यासाठी, एक फिल्म नावावर होण्यासाठी एक वेगळा स्ट्रगल असतो. तर मी त्याला तेच म्हटलं की सगळे प्लस मायनस पॉईंट्स घेऊनच चालायचं. कुठे आपण असं वाटलं आपल्याला की अरे आता मला काहीच नाही, तर शून्यापासून सुरुवात करायची सुद्धा तयारी असली पाहिजे. आणि एक काम मिळालं म्हणून की आपण लगेच अरे आता मी तर डिरेक्टर झालो, असं काही होत नाही. दररोज काम करावं. त्याला खरं ते सगळं माहिती आहे. कारण ते ना आमचं सगळं आयुष्य त्यांनी पाहिलं आहे जवळून, त्याच्यामुळे ही नोज दॅट बेटर. मी याबद्दल मला थोडं बोलायचं होतं की शून्यापासून आत्ता जसं तू सुरुवात करायची म्हणलीस, करायला सांगितलं होतंस, याच्या प्रत्येक पदोपदी मला त्याच्या मला अनुभूती होत असतं. कारण की मी आत्ता पण UK ला गेलेलो. मी इथे असताना 2 वर्ष काम करत होतो. इथे खूप सारे कॉन्टॅक्ट बनले होते. माझे सुद्धा, काही आईचे सुद्धा, असे सगळे एक मिक्स करून काही कॉन्टॅक्ट माझे बनले होते, ज्यांना मी कॉल करून सांगितलं की मला थोडं काम हवं ते काम चांगलं काम करतोस ये, असं हा, म्हणून ह्याच्या बोलत बाबतीत होते. मी एक सांगू शकते, आय एम ॲडिंग टू दिस. आणि कधीच मी विशाखा सुभेदारचा मुलगा असं म्हणून काम मागितलं नाही. तो स्वतः गेला, स्वतः असोसिएट म्हणून काम मिळवलं आणि मग नंतर मला सांगितलं की आई मी इथे लागलो. सो ते पण त्यांनी कधी तशा पद्धतीने वापर ओळख म्हणून असं नाही. एक माझ्या मित्राने सांगितलं की एका ठिकाणी काम केल्यानंतर त्याची सिरियल संपली. मग मी स्वप्नीलला सांगितलं, म्हटलं जरा बघ काय असेल तसं. त्याने त्याला बोलून घेतलं आणि काम शिकवलं पुढे. ओके. सो मी पण इथून परत UK मध्ये गेल्यानंतर कॉन्टॅक्ट्स एकही नाही, आजूबाजूची लोकही नवीन. सेम फील्डमध्ये जरी मी शिकायला गेलो असेल तरी सुद्धा साधं एक ॲक्टर फिल्ममध्ये काम करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे नव्हता. सो तिथपासून सुरुवात होती. त्यामुळे मी म्हणेन की परत जर शून्यापासून सुरुवात करायची जरी झाली तरी आता एक्सपिरियन्स. आय एम प्रिपेअर्ड. अभिनयासाठी एक प्रश्न आहे. आईने आजवर सगळ्यांना हसवलं, तिच्यावर खूप जोक्स झाले, सोशल मीडियावर तर ट्रोलिंगचा भडीमार झाला. जेव्हा आईला ट्रोल केलं जातं तेव्हा अर्थात अभिनय एक मुलगा म्हणून तुला वाईट वाटतच असेल, कोणाला वाटणार नाही, आम्हाला सुद्धा वाटेल, माझ्या आईला कोणी काय बोललं तर मला वाटेल. सर ही बाजू तू कशी सांभाळतोस? खरं तर ट्रोलिंगमुळे मी आत्ताच्या जनरेशनमधलं, जिथे सचिन पिळगावकरांना सुद्धा ट्रोल केलं जातं, अगदी काही त्यांनी एक साधा त्यांचा एक्सपिरियन्स जरी शेअर केला तरी सुद्धा त्यांना ट्रोल केलं जातं, या जनरेशनमधला मी आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टींची सवय आहे. लोक ट्रोल होतात, चांगल्या कामांमुळे सुद्धा ट्रोल होतात, वाईट कामांमुळे सुद्धा ट्रोल होतात. लोकांना फक्त बोलायला एक काहीतरी चेहरा पाहिजे, लोकांचं बोलणं चालू होतं. माझ्यापेक्षा जास्त त्रास आईला होतो. त्याच्यामुळे माझा एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे की पहिले तिला शांत करणं. त्यामुळे मी त्याचं वाईट न वाटून घेता तिला कसं बरं वाटेल किंवा तिला त्या गोष्टींमधनं कसा त्रास जास्त होणार नाही, किंवा कारण मी आईला जेन्युअनली तिच्या सगळ्या एक तर आईला फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, तिला सगळ्या कमेंट्समधून स्क्रोल करायला आवडतं. आणि ती एस्पेशली अशा कमेंट्सवरती फोकस करते की जिथे तिला थोडं ट्रोल केलंय किंवा कशा गोष्टींवरनं बोललंय, आणि त्याच्यामुळे ती प्रत्येक कमेंट गणित तिचं असं होत होतं की अरे यार मला कोणी असं का म्हणतंय, मला कोणी का म्हणतंय. अनेकदा डेव्हलप करते काहीतरी. हा, पण आता तिने सगळ्यांचं ऐकून तिचं असं झालंय की नाही, आता जर का मला कोणी बोलतंय तर मी त्यांना तोडीसोड उत्तर देणार. त्यामुळे मी म्हणेन ह्याच्यामध्ये एक मुलगा म्हणून मी तिला फक्त सपोर्ट करतोय. मला असं त्याचं, कारण मी जर वाईट वाटून घेतलं तर दोघंही वाईट वाटून अरे काय करायचं असं होतं. त्यामुळे आजच आईने एक पोस्ट टाकली ट्रोलची, मी सकाळीच बातमी करून इथे आले. येस, सो मला खूप आवडलं ऍक्च्युली ट्रोलिंगवर. तुम्हाला काय वाटतं एकदा प्रेक्षकांना? नाही, वाईट वाटतं. म्हणजे फक्त ही माझ्याबद्दलची पोस्ट नाही, इन जनरल मला तर खूप आज जसं मी सचिन सरांचं नाव घेतलं, त्यांना बघत बघत आम्ही सगळे मोठे झालेले कलाकार आहोत. त्यांची गाणी गात गात आम्ही, म्हणजे मी तसं म्हणेन की काही एक व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे मराठी इंडस्ट्री टिकली, त्यापैकी सचिन सर दी ग्रेट सचिन सर आहेत. अशोक मामा आहे, निवेदिता ताई आहे, वर्षा ताई आहे, वर्षा उसगावकर ताई. तर त्या सगळ्यांमुळे सिनेमा त्यावेळेस बघितला जात होता. लक्ष्मीकांत बेर्डे होते, तर त्या सगळ्यांमुळे बघितलं होतं. आणि त्यांना ट्रोलिंग नका करू यार, तुम्ही त्यांना ट्रोलिंग करता म्हणजे ना कलेशी प्रतारणा करता. सो ते मला खूप वाईट वाटतं की नका यार, त्यांना आता काय आहे, किती वयाचे आहेत ते, केवढे मोठे आहेत, बुजुर्ग आहेत, किती वयाच्या 7व्या वर्षापासून ते काम करत आहेत. त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले तर ऐका, नाही आवडलं तर सोडून द्या. सतत त्यांना धारेवर कशाला धरलं पाहिजे, नका करू तसं, वाईट वाटतं. येस, व्हॅलेंटाईन डे आणि एक प्रश्न व्हायलाच पाहिजे. अभिनय, आज आपण आलोय सरप्राईज द्यायला आईला, सो आज आईला जर प्रपोज करायचं असेल तर कसं करशील? मी
25 वर्ष झाली आता मला. या 25 वर्षात सगळ्या गोष्टी माझ्या सांभाळत आलीस, मला मोठं केलंस, मला अजून मोठं करतेस. माझं कर्तव्य आहे. कर्तव्य नाही ग, कर्तव्य नाही. मग जर प्रेम आहे तर विल यू बी माय व्हॅलेंटाईन आई? I love you always. Yes. चार दिवस राहा माझ्याजवळ. कालच रडत होती माझ्याकडे. नाही आता तू राहायला पाहिजे बघ, त्यांनी ऑन कॅमेरा सांगितलंय अभिनय. खूप त्याचे फिरून इतके आलायस तू. मित्र आहेत अगं, संपतच नाही त्याचे. ही फॅमिली ती फॅमिली, आणि आमचे सुभेदार कुटुंब पण खूप मोठं आहे. त्याचा स्वतःचा परिवार खूप मोठा आहे, त्याचा मित्र परिवार. तर मग सतत हिंडतोच सगळीकडे. सगळ्यांच्या घरी जाणं गरजेचं आता त्याच्यामुळे. तो आलाय ना बाहेर. अगं महिनाभरच चाललंय, आला आला भूर 28 नाही पण तू मम्मीला 4 दिवस नाही, नाही, कमिट अगदीच, अगदीच. मी commit करतो. पण त्यांनी माझी मी कमिट आम्ही आधी करतो. इंटरव्ह्यू करतो. नाही, तो माझ्यावर दौऱ्यावर येणार आहे 2 दिवस, त्यामुळे आम्ही तेव्हा ओके एकत्र. ओके. पण तेच 2 दिवस नाही, पण मी कमिट करतो. व्हॅलेंटाईन डे आहे 14 तारीख, 14 फेब्रुवारी आपण एकत्र आहोत. पण तरी मी कमिट करतो की मी या पुढच्या आठवड्याभरात तुझ्यासोबत असेन, तुझ्यासोबत असेन, बाबासोबत असेन, आजीसोबत असेन, सगळ्यांसोबत असेल. टेन्शन नका घेऊ. नाही, पण काय मी इथे आलोय. हा, खायचं भरपूर आहे, मीच बनवून देणार आहे तुला. टेन्शन नको घेऊ. अरे अभिनय सुरू करायला शिकला. अभिनय छान जेवण करतो. उत्तम स्वयंपाकी झाला तो. पोळ्या बिळ्या. पोळ्या जमायला लागल्या मला, बाकी मला काही तो बोलला कशात तिथे मला फार काही. हाल होत आहेत त्याचे. सो आपण आता एक गेम खेळतोय अभिनय आणि विशाखाताई बरोबर. पहिला प्रश्न आहे, घरी जास्त कोण बोलतं? जास्त शिस्तप्रिय कोण आहे? मोबाईल जास्त कोण वापरतं? तू 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 दिवसभर असं फोनवर नुसतं हे नाही, मेसेज नाही, तू गेम पण खेळतो दिवसभर, तू काम पण Instagram बघते, रील पण बनवतो जास्त. एक रीलला 1 तास घेशील, त्याप्रमाणे दिवसाच्या 12 रील 24. सगळ्यात जास्त गोष्टी कोण विसरतं? जास्त भावनिक कोण आहे? बट ऑब्वियस ताई. पटकन कोण रागवतं? अरे वा, कबूल केलं. मी म्हणलो की कशाला उगाच तिच्याकडे करा, नाव दे. कबूल केलं. शाबास, ते मला उत्तर बदलायचं. आधी सॉरी कोण बोलतं? ओके. एकमेकांना जास्त मिस कोण करतं? घरचा ड्रामा किंग किंवा क्वीन कोण आहे? मूड स्विंग्स कोणाचे जास्त होतात? आणि घरात वाद झाला की कोण जिंकतं? मीच. येस. छोटासा अजून एक गेम आहे. फोटो दाखवते मी काही, मला फक्त त्या फोटो मागची आठवण तुम्ही दोघंही सांगा, ज्याला जे आठवलं. सगळ्यात पहिला फोटो पाहिलाय? यशवंतच्या इकडचा आहे. आणि तू दाढी केली होतीस ना. नाही, पहिली हो. पहिल्या दाढीचा थोडी अरे आहे. म्हणजे तू दाढी वाढवली होतीस. हा, त्यानंतर केलेली. हा, हा, त्याच्यानंतर त्यानंतर केलेली. पहिले तो किती तुम्ही नाटकाला गेलेले? 11वी-12वी होतं, त्याचं कॉलेज होतं जवळ ना. हा, अच्छा. आणि आईचा प्रयोग होता आणि तिथे. माझा प्रयोग होता, त्यामुळे मी आणि मी classes तिथूनच भेटायला दौऱ्यावर गेलो. जाणार होते. हा. आणि हा अंबरनाथला राहायचा त्यावेळेस. मध्ये मध्ये यायचा, रुपारेल तो अंबरनाथ तिकडून करायचा. मी सातत ओरडायचे त्याला. आणि तेव्हा ती दाढी त्यांनी केली होती आणि मला फार आवडलं होतं. मग ते पण मला माझी इच्छा नव्हती, फक्त नाटकासाठी करावं लागलं बस. नेक्स्ट फोटो. मला याचा काहीच अंदाज नाहीये. हा, मला एकच मला गोष्ट आठवते. हा पाठ मी जोपर्यंत 5वीत होतो तोपर्यंत घरी होता आणि मी त्याच्यावरतीच अभ्यास करायचो. एवढंच मला आठवतं. काय सांगशील ताई? काही नाही, हा अभिनय मला खूप कायमच स्मरणात आहे. कायम म्हणजे इतका गोड, इतका लाघवी, इतका निरागस असा आहे थोडा, पण तेव्हा जास्त होता. पण अभ्यासात हुशार होता अभिनय. त्याच्या थत्तेबाई होत्या शाळेतल्या,
तर त्यांच्याकडनं कायम त्याला बक्षीस मिळायचं, शाबासकी मिळायची. आणि हा एवढा अभिनय मला आठवतो, जो जास्वंदीच्या झाडाखाली झोपायचा, पेरूच्या झाडाखाली वगैरे झोपायचा. तो एवढा होता. हां, आणि त्याचे हे होतं, तो गल्लीतून चालत यायचा ना, तेव्हा भाजीवाल्याकडनं एक केळं, मग पुढे आला की ते किराणा मालाचं दुकान होतं, त्याच्यातून गोळ्या, असं सगळे त्याला द्यायचे. हां, त्याचा हप्ता लोक त्याला द्यायचे, चालत यायचा रस्त्यावरनं. आणि पुन्हा मग आमचं पुढे लायब्ररी होती, ते झेरॉक्स सेंटर होतं, तिथून 5 रुपये घ्यायचे आणि त्या रामदेववाल्याकडे जायचं आणि मग तिथे उभं राहून काहीतरी गोड गुपचूप खाऊन यायचं. हे असं मित्राच्या हातून एवढूसं गल्लीत तो फेमस होता. त्याच्यामुळे त्याला कधीच मला ना त्याची वाट नाही बघायला बसायला, कारण त्याला माहिती असायचं की तो बरोबर येणार, त्याला बरोबर कुठतरी घेऊन येणार, तोही बरोबर येणार. त्या गल्लीत अख्खा फेमस होता अभिनय, अबू अबू करत. त्याला लागलं ना कधी, तर कधीच तो माझ्याकडे यायचा नाही. तो पहिल्या आधी डॉक्टर काकाकडे जायचा, सगळी पट्टी बिट्टी करायचं आणि मग आमच्याकडे यायचा की आई लागलं. म्हणजे मला दाखव तरी काय लागलं, पट्टी केली निघली, असं कधीच तरी. नेक्स्ट फोटो आहे, यात अभिनय खूप खुश दिसतोय म्हणून मी तो मुद्दाम घेऊन आले. कुठेतरी फंक्शनचा असेल. हा, पण आपल्या बारशाच्या वेळेसचा हा फोटो. हा, बारशाच्या वेळेसचा फोटो आहे. ह्याचा कोणाचा, पराग काकाच्या मुलीचं बारसं होतं, है ना, तर तेव्हा आपण गेलो होतो. यात ताई लपली आहे आणि खूप सारे विद्यार्थी आहेत. मला हा फोटो कळला नाही म्हणून मी घेऊन आले दाखवायला. हा माझ्या बेडेकर मधला फोटो आहे, जोशी बेडेकर मधला. कॅप्शन तिथे मी आम्ही एक एकांकिका करत होतो, ती बघायला आई आली होती. आणि त्यावेळेस माझं कॅरेक्टर जरा चांगलं होतं नाटकातलं. आणि नाटकामध्ये जरा बरंच काम होतं आणि ना थोडं जड नाटक होतं माझ्यासाठी सुद्धा. सो मी एक आई म्हणून तिला म्हणालेलो की एकदा बघायला ये, आणि एक ऍक्ट्रेस म्हणून मला जरा पॉइंट सांग की मी कुठे वर्क करू शकतो. आणि तर तेव्हाचा हा सगळ्यांबरोबरचा फोटो आहे. याच्यातील दोघं मला आठवतात. हा तुझा तो चुबे आणि हा युवराज, हे दोघं मला आठवत आहेत. आणि हा दिव्यल आहे. हा दिव्यल आहे. हो, बापरे, कसा झाला आता दिव्यल. नेक्स्ट फोटो आहे, मला माहिती आहे या मागचं कॅप्शन, पण प्लीज प्रेक्षकांना सांग. हा कुठला आहे मला काय आठवत. आय थिंक हा सेटवरचा फोटो आहे, हास्य जत्रेच्या सेटवरचा, जेव्हा पोट्ट सेटवर येतं. बरोबर. लुक वेगळे. पहिल्यांदा आलेला सेटवर नाही, अनेकदा. पण हा, त्या दिवशी खूप दिवसांनी आला होता तो सेटवर अंबरनाथवरनं. आणि आय थिंक हा बाबासोबत ज्यावेळेस मी आलेलो त्यावेळेसचा फोटो आहे. हा, आणि त्या दिवशी ना त्या आपल्या दशरथने तू सेम झब्बे घातले. बरोबर. खूप दिवसांनी आला होता त्यावेळेस तो सेटवर, हास्य जत्रेच्या सेटवर. हे जेवायला गेलेत दोघं, बघूया कुठे गेलेत जेवायला. खरं तर सांगू का, जेवणाच्या फोटोवरनं कळणं खूप अवघड आहे, कारण आम्ही सतत बाहेरच जेवत असतो. हा इथला आहे, अरे ते आपल्या मुंबरून मधलं ते कॅम्पा हॉटेल आहे ना, तिथलं आहे काय? नाही, एवढ्या रेस्टॉरंट मध्ये फिरलोय आणि प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये ऑलमोस्ट फोटो आहेत. त्याच्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी बघू, मग कदाचित आठवेल. साडी नेसली म्हणजे कुठेतरी लग्न करायला किंवा इव्हेंट करून आलेली दिसते. आठवत नाही ग. पण अभिनय जेवतो ना, अभिनयचा एक फोटो आहे ज्याच्यात तो जेवून दमला आहे, आणि अभिनयचा एक जेवून दमलेला चेहरा मला अजून आठवतो. आणि फिशलँड हॉटेलमध्ये तो त्याचा भाऊ साहिल, आमचा जावेचा मुलगा, आणि आम्ही 3 जण गेलो होतो. बिल काही हजारांचं झालं होतं, पण अभिनय त्याला हातही उचलत नव्हता. कारण का, इतका त्याला फिश खूप आवडतं, त्याच्यामुळे तो इतका दाबून जेवला होता. ते फिश, चिकन, खिमा, सगळेजण 2 जण असे खूप दिवसांनी मांसाहार करत होते ना, त्याच्यामुळे एवढे जेवले होते. अभिनयला खाणं प्रिय आहे. माझा एक मी मध्ये तोडते तुम्हाला. मला एक विचारायचं, मग आता परदेशात गेल्यावर
मिस केलंस फिश? खूप जास्त आलेलं. आणि खूप आल्यावर जास्त काय खाल्लं? आईने काय नशीब केलं आहे. तुझ्यासाठी? आईने माझ्यासाठी प्रॉन्स केले होते, ते मी दाबून खाल्ले आणि पापलेट केलं होतं. आल्या आल्या माझ्या हाती असं दोन गोष्टी ज्या मला खूप जास्त आई प्रिय आहेत. थांबलेली घरी? हा? हो हो, सुट्टी घेतलेली आईने? आईचा प्रयोग होता त्या दिवशी. ओके. पण ती सकाळी जशी आली, मला घरी बसवलं, तिने सांगितलं की अभिनय तुझ्यासाठी मी पापलेट तळते आणि मी निघते. तिने पापलेट तळले आणि निघाली. तसं कसरतच आहे ना, सगळं हो. करून घर सांभाळून हा पण पुन्हा आता कसं हाताखाली कोणीतरी असतं असतं, करायला, हा. त्याच्यामुळे ते सगळं जमतं. जमून. पण हा पण केली म्हणजे पण कसं- मला एक आठवतं, जेव्हा अभिनय जात होता ना, तेव्हा तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंना कोणालाच थांबवता नाही आलं. मी बातमी केलेली त्याची, म्हणून मला माहितीये. सो मी ते बघितलेला तो व्हिडिओ. सो एक आई म्हणून हे खूप मोठं दगड ठेवलेला हो, नाही काळजावर, अगं, असं एकतर म्हणणं. आमच्या फॅमिलीमध्ये आमचं पहिलं पोरग पण म्हणजे जावेचा मुलगा पण लांब गेला ऑस्ट्रेलियाला. आता हाही चालला, त्याच्यामुळे आम्हाला पोरच कोण नाही 2 मुलं सख्खी भावंड आणि दोघंही आउट ऑफ इंडिया चालले. त्याच्यामुळे एक असतं ना की अरे आता नाही काय असं असं करायला कोण नाही सणावाराला, असं त्याचं वाईट वाटलं. पण तरी सुद्धा असं वाटतं की त्यांच्या बेटर फ्युचरसाठी ते चालले आहेत, तर आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर तोही आनंद होता, तो लांब चाललाय तेही वाईट वाटत होतं, पण त्याची एक वेगळा आनंद होता. सो अवघड होतं सी ऑफ करणं, बापरे डेंजर काम. आता पुन्हा जाणार आहे तो, पुन्हा बातमी. एक जेवढ्या शेवट. पण जेवढ्या 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 रडत रडत तिने मला पाठवलं होतं, रडत म्हणजे अश्रू तिचे येऊन येऊन, तेवढ्याच मायेने तिला मला आल्या आल्या पहिले मिठी मारली होती. Yes. त्यामुळे ते मला सगळं असं भरून निघालं. हा एक अख्खं वर्ष मला गेलंच नाही, मी असं. आता इथेच होतो आणि इथेच उतरलो असं वाटलं. Yes. पण तसंच असतं ते, आपली कनेक्टिव्हिटी इतकी असते की आपण किती लांब गेलो तरी लांब गेल्यासारखं वाटतच नाही. नाही, आपण बरोबर. असतोच. आणि आता फोनमुळे वगैरे तर इतकं हो, सतत हो. व्हिडिओ कॉल वगैरे सुरूच चालू होतं. असतात, त्याच्यामुळे 3 दिवसांनी का होईना एकदा आमचं बोलणं होत होतं. अगदी रोज नाही झालं तरी सुद्धा, कारण रोज तरी काय बोलायचं ना, असं वाटायचं की आता काय जेवलो झोपलो. त्यामुळे 3 दिवसांनी मग खूप वेळ बोलायचं, तास 1.5 तास चालू असायचं. एक शेवटचा फोटो आहे. हा फोटो मला खूप आवडला, म्हणून मी घेऊन आले. मला नाही माहिती, हे सगळे फोटो मी विशाखाताईच्या इंस्टाग्राम वरून काढले. हा फोटो माझ्या पूर्ण नाटकाचा आमचं मुहूर्त होता ओके. बोरवलीला, त्यावेळेस काढलेला फोटो हा. आणि तेव्हा पहिल्यांदा निर्माती म्हणून उभी राहत होते, त्यामुळे तो एक वेगळा आनंद होता. आणि माझा मुलगा त्याला असिस्ट करत होता नाटकाला, प्रसाद खांडेकरला असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलं होतं. नाटकासाठी सुद्धा मॅनेजर लेवलला त्यांनी खूप नाटक सांभाळलं होतं. नाटकाचे 25 प्रयोग हा आणि पाडी कांबळेची मुलगी ग्रीष्मा दोघंही असे दिमतीनं तयार होते. सो माझ्यासाठी कूरचा प्रवास अभिनयबरोबरचा कमालीचा होता. हां, पोरगं मोठं झालं असं म्हणतो ना आपण पहिल्यांदा, अरे आपलं पोरगं मोठं झालं आता, तो असं फोटो आहे. होतं. तो फोटो आहे हा. येस. दोघांना पण कसं वाटलं, मला आधी अभिनयकडून ऐकायचं. अभिनय कसं वाटलं पहिले- आईला सरप्राईज देऊन? पहिले जेन्युअनली थँक्यू, कारण की मी व्हॅलेंटाईन्स डे खरंच मला तिच्यासोबत यावर्षी सेलिब्रेट करायचा होता, कारण त्या निमित्ताने मी फेब्रुवारीला जिथे आलेलो, तो माझा प्लॅन होता की एकत्र काहीतरी सेलिब्रेट करायचंच. तर त्याच्यासाठी खरंच थँक्यू की मला Welcome. एवढं छोटं आणि एवढं छान असं क्यूट गिफ्ट देता आलं तिला. Thank you. आणि त्याहून दुसरी गोष्ट की मी ज्या सेटवरती 1 वर्षभर होतो, त्याच सेटवरती येऊन तिला सरप्राईज करणं वॉज Yeah. अजून थोडासा एक Yeah. चेरी ऑन द Yeah. टॉप होता. येस, आम्ही खाली बघितलं, आपण सगळेच त्याला आवाज देतो, सगळ्यांना त्याला भेटायचंय, पण मी त्याला धरून घेऊन आले म्हणजे नंतर. सो आज सगळ्या सेटवर अभिनय सगळ्यांसोबत असणार मी आहे. पण तुमचे खरंच मनापासून आभार मानते. फार गोड प्रसंग आहे हा माझ्या आयुष्यात आलेला. सो आपण म्हणतो ना मेमोरेबल थिंग्स किंवा मेमोरेबल गोष्टी काय आहेत, दिस इज स्वीट मेमरी ऑफ माय लाईफ. थँक्यू फॉर दॅट. मॅनिफेस्टेशन बद्दल मगाशी म्हणालीस, ते मला ऐकायला आवडेल. काय केलेलंस म्हणे? अगं काही नाही, अनेक वर्ष झाले मी तिला म्हटलं की व्हॅलेंटाईन डे आम्हाला कुठलं आलंय सुख मिळेल, बरोबर. म्हटलं आता ह्यावेळेस मुलगा आलाय, बघूया त्याच्याकडनं काय मिळतंय का मला सरप्राईज, पण मिळेल. तर मी सांगितलंय, नेमकं आमचं 14 तारखेला दौरा आहे. म्हटलं आम्ही बरोबरच आहोत, बघूया आता काय देतोय मला. सो असं नाही तर तसं त्याच्या आधीच मला एक मिळालेलं आहे गिफ्ट. सो आय मॅनिफेस्टेड की काहीतरी छान होणार आहे त्या दिवशी, आणि त्या दिवशी खरंच छान होणार आहे. मी हा एपिसोड तुमचा कधी जाईल मला माहिती नाही, हो, आपला पण 14 हो 14 तारखेला आम्ही एका सुंदर प्रवासाला निघतोय. आम्ही मालवणला जातोय. सो जाता जाता तुम्ही हा एपिसोड नक्की बघा. हो Yes, नक्कीच. definitely. आणि आपल्याला ही मायलेकाची जोडी नेहमीच फेवरेट आहे सगळ्यांचीच, माझी तुमची.
आणि सगळ्यांची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अभिनय आणि विशाखा ताईला भरभरून प्रेम द्या. थँक्यू. तुला माहितीये का कमेंट्स मध्ये असं बऱ्याचदा आलंय की अभिनय तुमचा मुलगा खूप छान दिसतो, तो हिरो होण्याच्या याच्या पर्सनॅलिटीचा आहे. म्हटलं क्लोज तिकीट